नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आज आपण इयत्ता 7वी चे गणित अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिला धडा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे भौमितिक रचना. आणि भौमितिक रचनेमध्ये आपल्याला भूमितीतील जे मूलभूत संबोध आहेत, जसे की कोन दुभाजक, त्यानंतर लंब दुभाजक, त्यानंतर एकसंपात बिंदू काय असतात, यासारख्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला इथं बघायच्या आहेत. यामध्ये बघा, जे कोन दुभाजक आहेत ते काय कसे येतात किंवा कसे तयार होतात. त्यानंतर इथं लंब दुभाजक आहे, रेषाखंडाचा लंब दुभाजक कसा काढायचा किंवा कसा तयार करायचा याविषयी आपण माहिती बघणार आहोत. त्यानंतर काही म्हणजे त्रिकोणाच्या कोणाच्या जे दुभाजकाचे जे गुणधर्म आहेत, म्हणजे त्रिकोणाचे जे कोन दुभाजक आहेत, त्रिकोणाला आपल्याला माहिती आहे की 3 शिरोबिंदू आणि 3 कोन असतात. आणि 3 कोणाचे जर 3 दुभाजक आपण काढले तर ते दुभाजक कदाचित कुठे ना कुठे मिळणार. तर त्या भेटणाऱ्या बिंदूला आपण काय म्हणतो याविषयी आपण सविस्तर माहिती यामध्ये बघणार आहोत. आणि विशेष म्हणजे आपण याची सर्वांची कृती करून बघणार आहोत. तर यामध्ये पहा, कोन दुभाजक बघत होतो आपण, आणि कोन दुभाजक बघत असताना आपण याची कृती बघणार आहोत की कोन दुभाजक कसा तयार होतोय. तर बघा, कोन दुभाजक तयार करत असताना सर्वप्रथम आपल्याला आपला जो जॉमेट्री बॉक्स असतो तो ओपन करावा लागेल. आणि त्याच्यानंतर त्यातले जे साहित्य जसे मोजपट्टी, त्याच्यानंतर तुमचा असा दिसणारा तो कंपास, त्याशिवाय कोन मापक, असे विविध साहित्य आपल्याला लागणार आहे. सुरुवातीला आपण एक रेष मारून घेऊया. बघा, सुरुवातीला काय करू, आपण एक सरळ रेष मारून घेऊया तिथून. आता बघा, मी इथे एक 12 सेंटीमीटरची रेष ओढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला आता कोन दुभाजक काढण्यासाठी 2 क्रिया कराव्या लागतील. आता त्या म्हणजे काय, तर बघा, तर सुरुवातीला आपल्याला कोन काढून घ्यावा लागेल. त्याच्यासाठी मी काय घेतलं, आपला कोन मापक घेतला आणि रेषेवरती कोन मापक घेऊन एक 60 अंशाचा कोन काढू. म्हणजे हा झाला आपला 0, त्यानंतर हे 10, 20, 30, 40, 50, त्यानंतर 60. तर एक 60 अंशाचा आपण साधारण कोन काढून घेऊयात. बघा, एक मिनिट, 60 अंशाचा कोन काढायचा आहे आपल्याला. तर इथे येईल जवळपास, इथे मी बिंदू आखून घेतलेला आहे. त्यानंतर यामधून जाणारी आपल्याला एक रेष पण मारावी लागेल. रेषी व्यवस्थित त्या बिंदूतूनच जायला हवी. आणि इकडे जे तुमचा शिरोबिंदू तयार होणार आहे त्यालाच आपण व्हर्टेक्स म्हणतो. अच्छा, एक मिनिट. बघा, तर आपल्याला इथून जाणारी आणि या बिंदूला मिळणारी अशी एक रेष काढून घेतली आपण. आता ही रेष काढून घेतल्यानंतर आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर आपण आपल्या या कोन मापकाचाच वापर करून काय करू शकतो, आपण आता बघा 60 अंशाचा व्यवस्थित आपल्याकडे एक कोन तयार झालेला आहे. आणि आपल्याला याचा जर कोन दुभाजक जर काढायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की 60 अंशाला जर आपण काय केलं, 2 ने भागलं
पुन्हा काढू आपण इथे. सरळ रेष मारून घेऊ पुन्हा. ओके. तर मी सुरुवातीला एक 12 सेंटीमीटरची रेष मारून घेतली. त्यानंतर कोन मापक ठेवला. कोन मापक ठेवल्यानंतर त्याच्यावरती 60 अंशाची एक मार्किंग केली. बघा 60 अंशाची एक मार्क केली आणि मार्क केल्यानंतर तिथून जाणारी आपल्याला काय काढायची, रेषा काढायची. बघू शकता तुम्ही. तर इथून या बिंदूतून जाणारी मी एक रेष काढली. रेष काढल्यानंतर मी काय म्हटलं होतं तुम्हाला की दोन प्रकारे आपल्याला काय करता येते, कोणताही कोन दुभागता येतो. तर हा आपला 60 अंशाचा कोन काढून झाला. 60 अंशाचा काढून झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 60 भागिले जर आपण याला 2 केलं तर येणारं उत्तर किती असते, हे 30 असतं. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, बघा आपण जर काय केलं 60 भागिले 2 केलं तर उत्तर किती भेटते आपल्याला, 30 अंश. म्हणजे 30 अंश काढण्यासाठी आपण काय करूया, तिथं आता एकतर 30 अंश बघणार आपण, 0, 10, 20, 30. म्हणजे बिंदू यायला आपला कुठे तर थोडा इथे येईल. आता बिंदू काढल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, याच्यामधून जाणारी एक आपल्याला पुन्हा रेष मारावी लागेल. बघा यावेळेस थोडा कलर वेगळा घेऊयात आपण. रेड कलर घेतो मी. ते इथून एक थोडी खाली घेऊयात आणि इथून जाणारी आपण काय काढली, रेष काढली. म्हणजेच आपण काय काढलं, याला बायसेक्टर किंवा दुभाजक काढला. आता पुन्हा जर पाहिलं आपण आपल्या कोनमापकाचा वापर करून जर बघितलं तर इथे काय तो हा 30 अंशाचा कोन येतो. म्हणजे समोरचा जो इकडचा भाग आहे हा 30 अंशाचा झाला आणि इकडचा उर्वरित भाग पण 30 अंश. म्हणजे 60 अंशाचा कोन दुभागल्यानंतर आपल्याला 30 अंशाचे असे दोन कोन मिळतात. यानंतर बघा ही झाली पहिली मेथड, ज्याच्यात आपण काय करत असतो, तर दिलेल्या कोनाचा माप जर माहीत असेल तर त्यावरून आपण त्याचा अँगल बायसेक्टर किंवा कोन दुभाजक काढू शकतो. यानंतर बघा आता या कोन मापकाचा वापर न करता आपण काय करूया, पुन्हा काय करायचं आपल्याला, हे काढायचा प्रयत्न करूया, कोन दुभाजक काढायचा प्रयत्न करूया. बघा यासाठी सुरुवातीचे जे आपण काही नमूद केलेल्या गोष्टी आहेत. ओके. आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर एक आपण यावेळेस काय करू, एक रॅन्डम कोन घेऊया, म्हणजे ज्याचं माप आपल्यालाही माहित नाही, आणि तो कोन व्यवस्थित येतो किंवा नाही ते बघूयात. आता इथे आपण पुन्हा एक कलर घेऊ. बघा इथे मी अजून एक काय काढले, एक पुन्हा रेष मारलेली. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर आपला अशा प्रकारचं आपल्या कंपास पेटीमध्ये एक साहित्य असते ज्याचं नाव असते कंपास. इथून आपल्याला एक सारख्या अंतरावर काय करायचंय, तर दोन कर्व मारायचे. बघा सुरुवातीला आपण याला अगोदर व्यवस्थित इथे घेऊया,
बिंदूत घेतलं. एक मिनिट. हां, आता हा इथं बिंदूत आला. त्यानंतर मी याला लॉक केलं. लॉक कशासाठी केलं? कारण याला मागं पुढे होऊ नये म्हणून. त्यानंतर हळूवार असा एक काय करायचं आपल्याला, कर्व मारायचा. एक मिनिट. अच्छा, तर हा कर्व मारलेला आहे आपण. लक्षात येत असेल की आपण काय केला, हा अशा प्रकारचा एक कर्व मारून घेतलेला आहे, जो की आपल्या जे कोणाच्या दोन्ही बाजू येतात तिथे इथे आणि इथे पहिल्या ठिकाणी आणि इथं खालच्या दुसऱ्या ठिकाणी छेदत आहेत. त्यानंतर काय करायचं आपल्याला, हाच कोन मापक घ्यायचा आहे. सॉरी, कोन मापक नाही, कंपास घ्यायचा आहे आणि हा नवीन जे बिंदू झाले तिथे आपल्याला ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर बघा, मी इथला लॉक काढलं. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, अंतर हे आपलं कशापेक्षा जास्त असायला हवं. बघा, हे जे अंतर आहे आपलं या बिंदूपेक्षा जास्त असायला हवे. म्हणजे एक तर आपण काय करू शकतो, कमी जर घेतलं आणि त्याला फिरवण्याचा प्रयत्न केला आपण असा, तर होईल का? नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, याच्यापेक्षा अंतर जास्त घ्यावं लागतं, किंवा एवढं अंतर घेतलं तरी चालतंय, किंवा याच्यापेक्षा जास्त घेतलं तरीही चालतंय. आपण पुन्हा लॉक केला. लॉक केल्यानंतर एक अंदाजित आपल्याला आता कर्व मारावा लागेल, जिथे दुसरा कर्व काय होईल, आपला छेदेल. बघा, इथे काय करतोय मी, एक पुन्हा कर्व मारतोय. हा एक कर्व मारला, अंदाजे घेतलाय, परंतु इथलं माप हे आता बदलायचं नाही. म्हणजे कंपास मधलं जे अंतर आहे ते बदलायचं नाही. त्यानंतर हा जो नवीन बिंदू तयार झाला होता तिथूनही आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारचा एक कर्व मारायचा. बघा, अशी एक सुबक आकृती आपल्याकडे तयार झालेली आहे. आणि मग काय करायचंय की स्केलच्या सहाय्यानं, आपल्याला इथे वेळ लागते म्हणून मी आता इथे एक स्ट्रेट लाईन घेत आहे, सरळ रेषा. तर इथून म्हणजे या शिरोबिंदूतून जाणारी आणि या बिंदूला छेदून जाणारी आपल्याला अशी एक रेषा काढायची आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपण जर असं काढली, तर अशी आकृती काढली, त्यानंतर आपल्याला काय करायचंय, यांना बाणाची टोकं दाखवायची. काय करायचंय, तर बाणाची अशी टोके दाखवायची आहे. बघा, अशा प्रकारे आपण काय शिकलो इथे, तर कोन दुभाजक कसा काढायचा किंवा एखादा कोन कसा दुभागायचा हे आपण इथे शिकलो. यानंतर बघा, आपल्याला अजून समोर जर बघायचं जर झालं, तर हा कोन दुभाजक म्हणजेच अँगल बायसेक्टर कसा काढला आपण हे बघितलं. अँगल बायसेक्टर पहिल्यांदा हा ABC हा एक कोन काढला. त्याच्यानंतर इथे आपण कंबाईनली हा जो आहे ना, हा पूर्ण कोन काढला. त्यानंतर इथे आपण टोकावरती टेकवून काय केलं, तर इथे टेकवून हा कर्व मारला. त्यानंतर या दुसऱ्या टोकावर टेकवून हा दुसरा कर्व. हा जिथे कुठे छेदतो तिथून आपण काय केलं, तर एक सरळ रेषा मारली, जी की काय झाली, सरळ रेषा गेल्यानंतर ABM आणि MBC अशा प्रकारचे दोन सारखे कोन तयार झाले. तर म्हणजे अँगल ABM हा कशासोबत एकरूप असेल, तर अँगल MBC हे दोन्ही कोन सारखे तयार असतील, म्हणजे सारखेच तयार व्हायलेत. यानंतरचा जो भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे रेषाखंडांचा लंबदुभाजक, म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. आता इथे काय घेतलं यांनी की 4 सेंटीमीटरचा, बघा याची पण आपण कृती करून बघणार आहोत. ही आपली सुरुवातीची आकृती झालेली आहे, जिथे आपण अँगल बायसेक्टर शिकलाय. याला क्लिअर केला आता. आणि पुन्हा एकदा आपण काय करूयात, 4 सेंटीमीटरची, आता इथे माप दिलेलं नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल, आपण रुलर म्हणजेच एक मोजपट्टी घेऊयात. मोजपट्टी घेतल्यानंतर एक मिनिट, हा झाली सरळ. ओके, मधोमध घेऊ थोडी, जेणेकरून तुम्हाला आकृती व्यवस्थित दिसेल. अच्छा, आता बघा इथे काय घेतली आपण, मोजपट्टी घेतली. आणि मोजपट्टी घेऊन काय करू,
तर आकृती दाखवली आपल्याला 4 सेंटीमीटरची, पण इथं तुम्हाला व्यवस्थित समजण्याकरिता मी 8 सेंटीमीटरची काय करतोय, एक रेषा ओढून घेतो. बघा किती होईल, एक 8 सेंटीमीटरची रेषा मारून घेतली आपण. आता थोड्या वेळाला मोजपट्टी आपण बाजूला ठेवूयात. त्यानंतर बघा इथे आपल्याला आपल्या कंपासचा वापर करायचा आहे. आता या कंपास आपण काय करणार, पहिल्यांदा या पहिल्या टोकावर ठेवणार. ठेवल्यानंतर क्रिया तीच पुन्हा आपल्याला काय करायचंय, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, अंदाजे घ्यायचं. त्यानंतर याला आपण काय केलंय, लॉक केलंय. लॉक केल्यानंतर बघा जिथे तुमचा कर्व येते तिथपर्यंतचा अंदाजे घ्यायचा, म्हणजे अंदाजे माप आपल्याला माहीतच असते की अंदाजे कुठे. कधी जर हे झालं तर पुन्हा काढला तरी चालते. आता बघा याच्यातलं अंतर वाढलं नाही. त्यानंतर अशाच प्रकारचा काय करतोय मी, अशाच प्रकारे काय करू आपण, खालील बाजूने देखील आपण काय करूया, कर्व मारूया. बघा असे 2 कर्व मारून घेतले. आता अंतर न बदलता, इथलचं लॉक मी काढलेलं नाही अजून, अंतर न बदलता म्हणजेच कंपास मधलं अंतर न बदलता पुन्हा आपण या दुसऱ्या बिंदूवरून काय करायचं आपल्याला, आता पुन्हा कर्व मारायचा आहे. बघा आता हा कर्व कुठे ना कुठे छेदणार, म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर हा इथे छेदलेला आहे, आलं लक्षात. त्यानंतर पुन्हा आपण वरती घेऊया त्याला, आणि वरती घेतल्यानंतर हाच बघा अशा प्रकारे आपल्याला काय झाले, एक 2 बिंदू भेटले. तर काय झाले आपल्याला इथे 2 बिंदू भेटले, आणि या 2 बिंदूला जोडणारी जर रेषा आपण काढली तर ही काय असते, इथे 90 अंशात छेदत असते. आता ही 90 अंशात छेदली की नाही हे पाहण्यासाठी आपण कोन मापकाचा वापर करूयात. या कोन मापकाचा वापर करून आपल्याला कळेल की दिलेली जी रेषा आपण जी काढली ही 90 अंशाचा कोन तयार करते की नाही. बघा मित्रांनो इथे काय झाले, हा 90 रेषेवरती ही रेषा काय झाली, छेदली. ही जी लाल रेषा आहे या हिरव्या रेषा यांनी जो इथं कोन तयार केलेला आहे हा कोणता आहे, 90 अंशाचा काटकोन तयार केलेला आहे. यावरून आपल्याला म्हणता येईल की जे लंबदुभाजक असतो, जो लंबदुभाजक असतो काय करतोय, तर दिलेल्या रेषाखंडाला मधोमध आणि समान भागात छेदत असतो, आणि त्याचबरोबर तिथं जो तयार होणारा कोन आहे तर हा 90 अंशाचा असतो. आता बघा 2 बिंदूच्या मधोमध जर छेदल्या जात असेल तर या बिंदूला आपल्याला काय म्हणता येईल, मध्यबिंदू असंही म्हणता येईल. बघूयात याने आपण जे केले ते व्यवस्थित मधोमध छेद केले का नाही. बघा इथे 0 आणि 8 ची आपण म्हणजे 8 सेंटीमीटरची आपण रेषा ओढली होती, आणि आपल्याला माहित आहे की 8च्या मधोमध काय येते, तर 8/2 केलं तर 4 उत्तर येत आहेत. म्हणजेच इथं 4 सेंटीमीटरचे आपल्याला 2 भाग भेटलेत. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, जो लंब दुभाजक असतो तो कोणत्याही रेषाखंडाला 90 काढता वेळेस जी तयार होणारा जो लंब असतो हा 90 अंशात छेदतो, आणि असले जे दिलेला रेषाखंड आहे त्याचे समान 2 भाग तयार करतो. आता यानंतर आपल्याला बघायचे आहेत त्रिकोणाच्या जे कोन आहेत त्याचे कोन दुभागाचे थोडे गुणधर्म काय आहेत तेही आपण इथे अभ्यासू. आता बघा तुम्हाला इथे एक आकृती दिलेली आहे PQR, बरोबर. आता PQR हा कोणताही त्रिकोण इथे काढलेला आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाला 3 हे शिरोबिंदू असतात, म्हणजे P, Q आणि R इथे 3 शिरोबिंदू झाले, P, Q आणि R. आता लक्षात घ्या की PQR हे 3 आपल्याला 3 शिरोबिंदू भेटले. त्यानंतर आपण इथं काय केलेलं आहे बघा, प्रत्येक कोणाला त्रिकोणाचे 3 कोणाचे जे प्रत्येक कोण आहे तो दुभागलेला आहे. इथे दिसत आहे आपल्याला प्रत्येक कोण हा काय केलाय,
दुभागलेला आहे, म्हणजे याचा कोन दुभाजक इथे काढलेला आहे. आणि हे कोन दुभाजक काय आहे, तर एका बिंदूत कुठेतरी इथे छेदताना दिसत आहेत. आणि छेदताना दिसत आहेत म्हटल्यावर आता हे तिन्ही बिंदू जिथे छेदतात त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल, एक संपाती. म्हणजे ह्या जो तिन्ही जे कोन दुभाजक आहेत हे एक संपाती आहे. कारण हे काय करायला तर तीनही कोन दुभाजक हे एकाच बिंदूत छेदत आहेत. त्यानंतर या छेदक बिंदूपासून जर समोरच्या भुजेवरती आपण लंब टाकला, जसा की इथून आय सी हा लंब टाकलाय कशावरती, पी आर वरती. लक्षात घ्या, लंब दुभाजक नाही ते, हा लंब टाकलाय फक्त. तर लंब दुभाजक आपण आताच शिकलो की लंब दुभाजक हा रेषाखंडाचे दोन समान भाग करतो, परंतु इथं पी सी आणि सी आर आपल्याला सारखे दिसत नाहीत. त्यामुळे हा आय सी जो आहे हा फक्त लंब आहे. आणि त्यानंतर पी आय ए हा पी क्यू वरती काय टाकलेला आहे, लंब टाकलेला. त्याच्यानंतर उर्वरित जो आय बी आहे हा क्यू आर या रेषेवरती म्हणजे या भुजेवरती काय टाकलेला आहे, लंब टाकलेला. याच्यावरून आपल्याला असं दिसतंय की हे जे तीनही टाकलेले लंब आहेत हे काय आहेत, सारखे आहेत. आय ए बरोबर आय बी बरोबर आय सी. त्यानंतर आपल्याला त्रिकोणाच्या बाजूचा लंब दुभाजकाचा जो गुणधर्म आहे तो बघायचा आहे. बघा इथे कृती दिली आपल्याला, इथे एक्स वाय झेड हा एक लघुकोन त्रिकोण घेतलेला आहे. त्याचबरोबर एक्स वाय झेड एक विशाल कोन त्रिकोण घेतला आहे. प्रत्येक त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक काढलेले आहेत. बघा इथं वाय झेडचा हा एक जो दिसतोय तुम्हाला, हा एक मिनिट, तुम्हाला हा एक काय दिसत आहे, ओके, हा एक लंब दुभाजक झालेला आहे. त्यानंतर या एक्स झेडचा हा एक लंब दुभाजक झालेला आहे. त्यानंतर एक्स वायचा पण आपल्याला लंब दुभाजक काढावा लागेल. तर तो मी ब्लू कलरचा घेतो. आणि तिन्ही हे जे लंब दुभाजक आहेत हे या बिंदूत काय झालेले आहेत, छेदलेले आहेत. काय झालेले आहेत तर इथे छेदलेले आहेत. आता प्रत्येक त्रिकोणाच्या जे बाजूचे लंब दुभाजक आहेत एक संपाती आहेत का, अनुभव घ्या. म्हणजेच काय, तर हे तिन्ही जे लंब दुभाजक एक संपाती आहेत का, तर हो, कारण हे तिन्ही काय होत आहेत, एकाच बिंदूत छेद होत आहेत. शिवाय जर आपण इथं विशाल कोन त्रिकोणाचे जर बघितले असतील तर हे पण काय झालं पाहिजे, तिथं सी बिंदू छेदत आहे. म्हणजे हे त्रिकोणाचे लंब दुभाजक आहे हे आपल्याला एक संपाती आहेत असं म्हणता येईल. त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक ज्या बिंदूत मिळतात म्हणजे त्याला आपण इथं सी नाव दिलं, दोन्ही पण झाली. आणि आपल्याला इथं काय सांगितले तर हे अंतर मोजायला सांगितले. तर बघा हे अंतर आपण मोजण्याचा प्रयत्न करूया. जे सांगितले त्यांनी की सी एक्स, सी वाय आणि सी झेड हे सारखे आहेत त्यामुळे ते बघायचे आपल्याला. तर सुरुवातीला पाहू आपण सी एक्स किती भरतो. तर आता इथून जर मी पाहिलं तर हा भरतो इथं 14 समथिंग भरतो बघा. त्यानंतर इथून जर इकडे जर बघितलं आपण हा झेड, हा 15 मिलीमीटर भरतोय. आपण सेंटीमीटर मध्ये घेऊया, इथे का तर ओके. तर बघा एक्स पासून म्हणजे सी पासून जर एक्स जर माप काढला आपण तर हे जवळपास 15 सेंटीमीटर. त्यानंतर
वायापासून सी पर्यंत हे पण एक 15 सेंटीमीटरचं माप आहे. त्यानंतर इथं झेड पासून जर बघितलं आपण तर हे पण काय येत आहे 15 सेंटीमीटरचं माप येत आहे. म्हणजे सी एक्स सी वाय आणि सी झेड हे इक्वल आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. परंतु तरी आपण याची पण एक चाचपणी करू. इथे हा जवळपास 22 सेंटीमीटर यायला हा तेवढंच 22 सेंटीमीटर. आता ही आकृती थोडी काही चुकल्या जाते कारण ही वायामध्ये जायला पाहिजे तरी आपण पाहूया काय ते कारण हा विषय पण असणार थोडीशी वेगळी वाटते कारण प्रिंटिंग मध्ये थोडं व्यवस्थित होत नाही. आपण जेव्हा हे कागदार काढू तेव्हा व्यवस्थित वाटेल. तर एक अधिक माहिती इथे आपल्याला दिलेली आहे की त्रिकोणाचे जे कोन दुभाजक असतात हे एक संपाती असतात म्हणजे त्याला पण कॉन्ग्रुएंट असतात असे म्हणते. आणि त्याचे जे संपात बिंदू असतात त्याला अंतर्मध्य म्हणजे इन सेंटर म्हणतात. तो कशाने दाखवले जाते तर आयने दाखवले जाते. आणि त्रिकोणाच्या बाजूचे जर लंब दुभाजक एक संपाती असतील आणि त्याच्यात जो मधला जो बिंदू आहे संपात बिंदू परिमध्य म्हणतो आपण किंवा परिकेंद्रही म्हणता येईल आपल्याला आणि तो सी अक्षराने दाखवतात. आता इथे दोन आकृती आपल्याला दिसतात इथे हा सी ने दर्शवला आणि इथे आय ने दर्शवला. तर लक्षात घ्या जेव्हा कोन दुभाजक काढला जातो तेव्हा त्रिकोणाच्या आतील आपण वर्तुळ काढायचं असतो किंवा त्याला अंतर्वर्तुळ किंवा इन सेंटर सर्कल म्हणतो आपण. तर यामध्ये काय असते तर जो तुमचा अंतर्मध्य जो काढलेला आहे तिथून हे लंबवत अंतर काय असते सारखे. आणि जर तुम्ही याची चौकशी केली याला जर बघितलं तर हे शिरोबिंदू पासूनच जे अंतर असते हे शिरोबिंदूपासूनच जे अंतर असते हे सारखं असते. कशामध्ये तर या आपल्या लंब दुभाजकामध्ये म्हणजे इथं परिकेंद्र असतं आणि इथलचा जो हा सर्कल असतो किंवा हे जे वर्तुळ असतं याला आपण बाह्य वर्तुळ म्हणतो किंवा सर्कम सेंटर म्हणतात याला. हे त्रिकोणाचे बाह्य वर्तुळ असते. तर अशा प्रकारे आपण इथे माहिती घेतलेली आहे. आपण काय काय शिकलो बघूया एक क्विक रिवाइज करू. तर आपण इथं सुरुवातीला अगोदर पाहिलेलं होतं कोन दुभाजक कसा काढायचा आणि त्याची कृती पाहिली होती आपण कशी आपण काढून पाहिलेली. त्यानंतर लंब दुभाजक हे कसा काढायचा तोही बघितला आपण. त्यामध्ये कशा कशाचा वापर करायचा किती अंशाचा कोन तयार होतो CMS 90 अंशाचा का आला याची पण आपल्याला इथं माहिती कळाली असेल. त्यानंतर इकडे जर खाली बघितलं आपण तर त्रिकोणाच्या जे कोणाचे जे दुभाजक असेल त्याचा गुणधर्म पाहिला. कारण त्रिकोणाचे जे कोन दुभाजक असतात ते जर एक संपाती असतील तर त्या ज्या एक संपाती बिंदूला जिथे छेदतात त्या बिंदूपासून जे त्रिकोणाच्या भुजेपर्यंतचे जे अंतर असते लंबवत अंतर हे सारखे असते हे आपण बघितलं याच्यात. त्यामुळे इथं आय बी आणि IC हे सारखे झालेले आहे. आणि त्यानंतर त्रिकोणाच्या बाजूचा लंब दुभाजकाचा गुणधर्म आपण बघितला तर यामध्ये आपण बघितलं की तीनही जे लंब दुभाजक आहे हे पण काय तर एक संपाती आहेत. आणि आपल्याला या एक संपाती बिंदूपासून जे अंतर काढलं होतं आपण XC YC आणि CZ हे अंतर काय तर सारखं असतं हे पण आपल्याला इथे कळालं. आणि यानंतरचा जो अधिक माहिती पण आपण बघितली की जिथे आपण कोन दुभाजक जिथे कुठे संपाती असतात त्या बिंदूपासून आपल्याला अंतर्मध्य किंवा अंतर्मध्य जो असतो जो बिंदू असतो एक संपाती बिंदू त्याला आपण अंतर्मध्य म्हणतो. तर इथे जे लंब दुभाजक एक संपाती असतात ते जिथे कुठे छेदतात त्या छेदनबिंदूला आपण परिमध्य किंवा परिकेंद्र असे म्हणतो. यानंतरचा हा सराव संच आहे आपल्याला अभ्यासासाठी. यामध्ये रेषाखंडाचे लंब दुभाजक काढायला सांगितले. त्यानंतर मापाचे कोन काढावे त्याचे दुभाजक काढा
हे पण सांगितलंय. तर यावरची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशा प्रकारे दिलेली माहिती तुम्हाला सर्वांना समजली असेल. यानंतरची चा जो भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओत पाहू. तोपर्यंत नमस्कार.